नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका कोल्हापुरी ब्लॉगर। आज एक नादखुळा म्हणजे हे जो व्हिडिओ आहे का ना एकदम भारी होणार आहे। का माहिती काय, तर आपलं एक स्वप्न होतं की ड्रोन घ्यायचा भरपूर दिवसापासून स्वप्न होतं। जरासं थांबलेलो कारण घ्यायचा होता तर टॉपच घ्यायचा होता आणि फायनली आपण आज घेतलाय तो आणि ह्याचा अनबॉक्सिंग आपण बघणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला का नाही फर्स्ट फ्लाय पण दाखवणार आहे आणि व्ह्यू कसा येते, क्लॅरिटी कशी येते का नाही ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओच्या एंडपर्यंत दिसणार आहे। त्यामुळे जर कोणी ड्रोन घेणार असले तर ह्यो ड्रोन 100% घ्या आणि म्हणजे एकदम बेस्ट ड्रोन आहे। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण डायरेक्ट अनबॉक्सिंग करूया। काय काय ॲक्सेसरीज मिळतात किंवा त्याच्यासोबत काय काय येते का ते सगळं बघूया आपण। या तर ह्यो आहे आपला DJI Air 3S, लेटेस्ट मॉडेल आहे आता DJIचं आणि एकदम बेस्ट आहे। ह्यो आपल्याला पडला आहे 1,52,000 पर्यंत, ज्यामध्ये सर्व ॲक्सेसरीज आणि ह्याच्या वरून 2-3 ॲक्सेसरीज घ्यायला लागतात। तर या बघूया। तर ह्यासोबत का नाही त्यांनी पहिला बॅग देतात ड्रोनसाठी। ही बॅग आहे, ही कॅरी बॅग आहे आणि ही कुठं पण तुम्ही ड्रोन जर घेऊन जायचं असलं तर या बॅगेतून कॅरी करू शकताय आणि यातच ठेवावं लागतोय। तर सगळ्यात पहिला तुम्हाला हे असं फॅन्स येतात ह्याचं ड्रोनचं, जे की टोटल 10 फॅन्स आहेत। असं फॅन्स येतात, हे काय वाचलं। त्याचबरोबर हे इन्स्ट्रक्शन्स असते मॅन्युअल त्याचं, ड्रोन कसं उडवायचं काय करायचं हे पूर्ण इन्स्ट्रक्शन्स येतात। जर बिगिनर असला तर वाचून बघून करू शकताय। त्याचबरोबर आपल्याला यासोबत 3 बॅटऱ्या येतात। एक बॅटरी बॅकअप किमान 34 मिनिटं 35 मिनिटं पर्यंत चालते। अशा टोटल 3 मिळतात तुम्हाला, 2 याच्यात आहेत, 1 ड्रोन मध्ये, त्यामुळे काही टेन्शन नाही। हा आहे आपला RC, स्क्रीनचा RC आहे पूर्ण, HD डिस्प्ले येते बघा। फिनिशिंग वाचला नादखुळा दिसते, जबरदस्त। याचा पण कंट्रोलर्स तुम्हाला सांगणार आहे जरा। आणि हा आहे आपला ड्रोन। हातात घेतल्यावरच एकदम प्रीमियम वाटते। इतक्या दिवस ज्या वस्तूची आपण वाट बघत होतो बघा, कारण स्वप्न होतं हे, आणि आज हातात आहे फायनली आपल्या ते DJI Air 3S। लोक बघा की याचा कसला नादखुळा आहे। पुढचं लेन्स पण दाखवतो तुम्हाला, हे बघा। एक वाईल्ड कॅमेरा आहे, वाईल्ड मोड येते आणि नॉर्मल मोड। फुल्ली सेन्सर्स आहेत इथं, ह्याच्या ड्रोनच्या चारी बाजूनी सेन्सर आहे आणि एवढा ॲडव्हान्स आहे ना हा, म्हणजे भयंकर ॲडव्हान्स आहे। जर बिगिनरसाठी का नाही एकदम इझिली उडवता येण्यासारखा ड्रोन आहे, कारण एवढं सेन्स त्याने डिटेक्ट करते का नाही याचं, तर तुम्हाला दाखवतो नेक्स्ट पुढं। त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला हे कॅमेरा लेन्स मिळतात, जे की प्रत्येक वेदर कंडिशन मध्ये आपल्याला एक लेन्स लावावी लागते। तर ह्या त्या लेन्स आहेत। एक्सप्लोजन तेन वगैरे जास्त असलं ना तर ते थांबवण्यासाठी, एकदम क्लिअरली सिनेमॅटिक शॉट्स येण्यासाठी ते लेन्स लावावं लागतात। हे आपल्याला याच्यासोबतच मिळते। त्यासोबतच तुम्हाला 100 वॅटचा हा चार्जर आहे, हा तुम्हाला एक्स्ट्रा घ्यावा लागतोय। हा आम्हाला पडलेला 6000 म्हणजे 6000च्या आसपास आम्हाला पडला आहे हा। त्यासोबतच तुम्हाला का नाही हे मेमरी कार्ड घ्यावं लागतं, SD कार्ड, आणि हा स्पेशली ड्रोनसाठीच आहे। इथं बघू शकता तुम्ही 4K UHD ड्रोन, ओनली फॉर ड्रोनसाठी आहे। आणि हे लागतेच कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला 40 GB पर्यंत स्टोरेज येते आणि हे वरून एक्स्ट्रा घ्यावं लागते। आणि हे काही केबल वायर तुम्हाला ड्रोन सोबतच येते, तर चार्जर तेवढा नवीन घ्यावा लागतो।
मित्रांनो आता आपण जरा असं का नाही नॉर्मल याची इन्फॉर्मेशन आणि कसं तो ड्रोन म्हणजे चालवायचा, कसं उडवायचं, हे सगळं आपण नॉर्मल बेसिक इन्फॉर्मेशन आता बघणार आहे. आणि आता आपण मोकळ्या जागेतच आहे, म्हणजे रानातच आहे आमच्या, आणि सकाळी मॉर्निंगचा व्ह्यू आहे, तिकडे बघू शकताय. शूट पण एकदम मस्त येईल आणि कसं ओपन स्पेस आहे इथं, जास्त म्हणजे असं अडथळा येण्यासारखं नाही आहे, ओपन स्पेस आहे, त्यामुळे आपण इथं आले. या मग दाखवतो कसं करायचं. तर सगळ्यात पहिला हे बॅटरीचं केस आहे, हे ओपन करण्यासाठी इथं बटन आहे, हे तुम्ही प्रेस करू शकताय आणि ही बॅटरी अशी निघते. हे घेतल्यावर आपल्याला ही ड्रोन मध्ये लावायची आहे. ड्रोनच्या बॅक साईडला असं बॅटरी लावायचा ऑप्शन असतो. यामध्ये ही जी बाजू आहे ही ही खालच्या बाजूला घ्यावी लागते आणि हे फक्त ह्याच्यामध्ये इन्सर्ट करायचं आणि थोडंसं प्रेस करायचं, आवाज येते ह्याच्यात. हे झालं आपलं इन्स्टॉलमेंट, बॅटरी इन्स्टॉलमेंट. त्यानंतर हा चालू करण्यासाठी म्हणजे ड्रोन चालू करण्यासाठी आपल्याला 1 क्लिक आणि प्रेस करायचं आहे. म्हणजे एकदा क्लिक करायचं आणि प्रेस करायचं. प्रेस जास्त वेळ होल्ड नाही करायचा, नुसता नॉर्मल प्रेस करायचं. त्यानंतर हा ड्रोन चालू होते. या दाखवतो, हे क्लिक आणि प्रेस, हा झाला आपला ड्रोन चालू. इथं बघू शकताय सगळ्या बाजून ग्रीन लाईट्स वगैरे लागलेला आहे. आणि आता आपला हा ड्रोन ऍक्टिव्ह फ्लाइंग मोडवर आहे. आता हा आपला आरसी चालू करण्यासाठी सगळ्यात पहिला आपण ह्याची जी अँटिना जाईल ते ओपन करून घेऊया. त्यानंतर हे जे बटन आहे ह्याचं ऑफचं, हा पण सेम ऑप्शन आहे, 1 क्लिक आणि प्रेस, आरसी चालू होतोय. आता हा चालू व्हायला लागलाय, तोपर्यंत याच्या बॅक साईडला आपल्याला हे दिलेलं असतं, काय म्हणतात त्याला, ॲडजस्टेड साईडला कंट्रोलचं स्टिक दिलेलं असतात, हे आपण इथं लावून घ्यायचं व्यवस्थित. तोपर्यंत आपला हा आरसी चालू होतोय. इथं लावून घेतलेला आहे. इथं तुम्ही बघू शकताय, व्हिडिओ दिसतच आहे. तर हा आपला आरसी कंट्रोलर आहे, पूर्ण आता ऑन झाला आहे आणि आपला ड्रोन फ्लाइंग मोडवर आहे. इथं बॅटरी पर्सेंटेज दाखवते ड्रोनची, किती पर्सेंटेज या म्हणजे बॅटरी राहिलेला आहे, 92% आहे. आणि तर आता आपण स्टार्ट करणार आहे ड्रोन. त्यासाठी आता याला खाली ठेवूया, खाली जरा सेफ जागेवरच ठेवा, जेणेकरून ह्याचे जे सेन्सर्स आहेत याला काहीतरी इजा व्हायला नको, त्या पद्धतीने जरासं सेफ एरियामध्येच ठेवा. फायनली आता आपण स्टार्ट करणार आहे. स्टार्ट करण्यासाठी बिगिनरसाठी एकदम बेस्ट ऑप्शन यामध्ये दिलेला आहे. एक मिनिट इकडे पुढे दाखवतो. हा जो ऑप्शन आहे अपचा, यावर क्लिक करायचं आणि टेक ऑफ करायचं, ह्याच्यावर प्रेस करून धरायचं, ड्रोन चालू झाला. यामध्ये काय होतंय, या ऑटोमॅटिकली ड्रोन आहे जो ना 3 फुटावर येऊन थांबतोय, तर वर जात नाही, डायरेक्टली 3 फुटावर येऊन थांबतोय. त्यामुळे का आपल्या बिगिनरसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे हा. आणि इथून मग तुम्ही अप करू शकताय. याचं सेन्सर्स एवढा ॲडव्हान्स आहेत का नाही, तर ते पण तुम्हाला दाखवतो. आता मी याच्या समोर आहे, तर इथं तुम्ही बघू शकताय वॉर्निंग यायला लागले, ड्रोन पुढे पण येत नाही. बघा मी पुढे घ्यायला लागलोय, ड्रोन पुढे येतच नाही, म्हणजे केवढा सेफ आहे हा तुम्ही बघू शकताय. तिकडे जातोय बघा, बॅक साईडला जातोय पण पुढे येत नाही, पुढं एवढ्याच रेंजवर येऊन थांबणार. इथं वॉर्निंग तुम्ही बघू शकताय. तर मित्रांनो आता आपण का नाही जरासं एक ड्रोन शूट बघूया आणि याची पूर्ण इन्फॉर्मेशन आहे, या आरसीची पूर्ण इन्फॉर्मेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि उशीर न करता म्हणजे वेळ न वाया घालवता आपण डायरेक्टली ड्रोन शूट बघणार आहे. या मग कसं होतं